नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आता वाजलेत बघा दुपारचे 12 वाजलेत। आज सकाळी काही व्हिडिओ काढणं काही जमलं नाही आणि काढला नाही कारण का मला माझ्या मागे गडबड काय होती आज बघा तुम्हाला दाखवते मी। आज मी सगळे डबे का एवढं सगळं आवरावरीचे काम काढलं होतं। आज आहे शनिवार। आज शनिवार आहे त्याच्यामुळे मग आज मला लेकीकडे जायचं नाही आहे, तर म्हटलं चला आता आज शनिवारचा आपण डबे काढूया। खूप दिवस झाले। हे बघा सगळे डबे कट्टा माझा सगळा गच्च किचन कट्टा सगळा भरलेला आहे गच्च डब्यांनी। आणि यातलं सामान बघा हे आधीचं सामान काढून ठेवलेलं आहे खूप। आता किचन कट्टा मी म्हणलं इकडं तिकडं पसारा करण्यापेक्षा किचन कट्ट्यावरच ठेवूया सगळे डबे। हे बघा दिसत असेल हे सगळं अशा प्रकारे आज डबे घासून आत्ता माझं आवरलेलं आहे। आणि आज काय उपवास आहे, आज प्रदोष आहे माझा। हा नाही ना, अमृतांजनचं स्टोव पण नाही सापडलं आणि जुनी पण नाही आहे घरात, त्यांनी टाकून दिली असेल जुनी। सासूबाईंचं जेवण झालेलं आहे, बसलेत सासूबाई। माझे पण लाईट दिसल्या का हे बघा माझे तुम्ही दिसता ना, हे काय माझे पण बसलेले आहेत। इकडून जरा अंधार पडतो ना त्या साईडने। त्यांचं जेवण झालंय, माझं आज उपवास असल्यामुळे म्हटलं आता चहा करून घ्यावं का काय विचार करत होते। म्हटलं दूध पिशवी पण आणायची आहे आणि डब्याचं काम झाल्यानंतर अजून एक मी काम वाढवून ठेवलेलं इकडे बघा तुम्हाला दाखवते। हे बघा हे कपाटातलं मी सगळं माझं आता कपाट आवरायचं आहे। कप्पा माझा रोज काय होतं, रोजचीच कामं होतात, पटपट आवरली जातात घरातली कामं आणि निघून जातो लेकीकडे निघून जाते मी। आणि म्हटलं चला आज दोघंही बाहेर गेलेले आहेत, लेक जावई पिलूला घेऊन विरांशला घेऊन, तर म्हटलं चला आपण आता हेच थोडंसं काम करूया। पुन्हा मग किराणा पण भरायचा आहे, तर डबे म्हटलं चला आता घासून घेतलं म्हणजे मग किराणा भरायला पण सोपं जाईल। सगळ्या मैत्रिणी म्हणत असतील, यूट्यूब फॅमिली म्हणत असेल आम्ही पण करतोच आहे, आम्ही यात काय नवल नाही असं नाही तसं नाही। पण माझं हे रोजचं डेली ब्लॉग असल्यामुळे मला हे दाखवणं भाग आहे की मी डेली काय करते काय नाही ते असो। चला आता मी आता हे बघा हा ढिगारा, कपड्यांचा ढिगारा बघूनच मला कधी आवडेल असं होतं। आणि भांड्याचा ढिगारा बघून माझे मिस्टर मला म्हणले होते मी ये पण तुझं आवरेल का, होईल का नाही, कारण का त्यांना वाटलं एवढे भांडे आहेत, डबे एवढे पडलेले आहेत, तर ते डबे ती आता संध्याकाळपर्यंत घासत बसेल। 1 तासाचा हे डबे घासेपर्यंत 1 तासच लागलाय आणि स्टीलचे डबे असल्यामुळे पटापटा बराबर होऊन जातं। तर अशा प्रकारे घासले तर आहे। उपवास आहे आज माझा, आज उपवास नाही का माझा, आज प्रदोष आहे, प्रदोष शनी प्रदोष आहे आज। तर आज प्रदोष आहे, प्रदोष हा शनी प्रदोष आहे। नाही त्यांचा नाही आहे, ते डबा घेऊन गेले। सासूबाई विचारतात आज कसला तुझा उपवास आहे, आज प्रदोष आहे माझा। आणि मिस्टर गेले डबा घेऊन, नाश्ता करून डबा घेऊन गेलेले आहेत। चष्म्या माझा इतका लूज झालेला आहे, तो चष्म्याचं माझं काम करायचं आहे। काय नाही, केळी खाल्ली ना, केळी आहे ना मला। हा साबुदाण्याने काय होतं, परवाच उपवास होता तर साबुदाण्याने चतुर्थी होती का काय होतं बाबा, तर साबुदाण्याची खिचडी केली होती, चतुर्थीच होती मागे। तर खिचडीने काय होतं, ॲसिडिटी होती, त्रास होतो, कधीतरी बरी वाटते। तर म्हटलं चला आता बटाट्याचं किस करूया खायला किंवा केळी खाऊया, बघू आता काय। चला तर हे एवढं आवडणं आहे माझं कपडे
तर ते आवरून घेते पहिला, पुन्हा तुम्हाला भेटते. मगाशी सासूबाई घोरत झोपलेल्या होत्या, आता उठलेत. मी टी व्ही बंद केला, मग ते झोपल्या होत्या घोरत म्हणून म्हटलं चला टी व्ही बंद करूया. आणि आता उठल्यात त्या, टी व्ही बघत बसल्यात. आणि बघा मी सगळी भांडी आवरली. हे पहा, बघू शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता कसं स्वच्छ वाटतं, आपल्याला स्वच्छ वाटतं. चला, अशा प्रकारे माझा आजचा दिवस सार्थक लागलेला आहे. सगळं स्वच्छता झालेली आहे, कपाट पण आवरून झाले. एक अजून कप्पा आहे, पण तो आता आवरायचं म्हणल्यानंतर त्याला खूप वेळ. हे बघा इकडं उठलेलं सासूबाई. तर मी पहिला काय करेल, शेंगादाणे भाजून घेते. किसमध्ये घालायला शेंगादाणे लागतील, त्याच्यामुळे मी शेंगादाणे भाजून घेते. बघा कढईमध्ये भाजून घेते, त्याचा कूट करायचा. लाईटर ठेवला तर लाईटर तिथंच असतं, दिसत नाही. इथे मी कढईमध्ये शेंगदाणे टाकलेले भाजायला. आता भाजून घेऊन काय करते, त्याचं कूट करते. हिरवी मिरची घालते कुटामध्ये, त्या म्हणजे मिरचीचं जरा तिखटपणा येईल. अशा प्रकारे मी आज एकटी असल्यामुळे झणझणीत बटाट्याचा किस करणार आहे. मग अशी मुलीचा फोन आला तर मम्मी काय करते, काय नाही, सगळं आवरावरी करते. म्हटलं म्हणजे कशाला एवढं काढत बसली, थोडं थोडं काढायचं. म्हणलं अगं बसून तर काय करायचं आहे, आवरून तू घेऊ म्हटलं थोडं. आवरून घेते आज म्हणले उद्या पण आहे ना रविवार, पण उद्या असतो पप्पांना सुट्टी उद्या. आणि ह्यांना फार राग येत असतो आवरत बसले की. चला, मी आता इकडे बटाटे धुवून घेतलेत आणि किसते आता. हे बघा, इथे मी बटाट्याचं किस करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याचं करते कूट. हे बघा, इकडे मी मिक्सरमध्ये 4 मिरच्या आणि शेंगदाणे टाकलेत. आणि ह्या मिक्सरमध्ये काय केलं होतं, सकाळी मी पिठी साखर करून घेतली होती मिस्टरांना डब्यात. खर आणि तूप साखर पोळी द्यायची म्हणून पिठी साखर करून घेतली होती. आता मी बघा थोडीशी साखर टाकत असते किसमध्ये, तर मी आता साखर टाकणार नाही, तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. सासूबाई म्हणतात 2 बटाट्याचं किस तुला पुरेल का, म्हणलं उपास कशाला म्हणतात, बास होतो. टाकले तूप आणि जिरे टाकले थोडे. दाखवते तुम्हाला. हे पहा, इथे टाकलेले मी तूप आणि जिरे टाकते आता. हे बघा, जिरे टाकलेत. आणि मला आता हा बटाट्याचा किस पिळून काढते, त्यातलं पाणी. हे बघा, कसं पांढरा शुभ्र वाटतं बघा. हे सगळं पाणी काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे किस सगळं मी काढून घेतलेलं आहे पाण्यातनं. आणि आता इकडे टाकते मी. बंद करून घेतले होते कारण का पुन्हा जिरे करपून जायचे म्हणून. आणि ह्यात टाकते बघा आता मी हा किस.
हे पहा, आणि हा मिक्सरमधनं काढलेला कूट टाकलेला आहे. आणि फक्त आता मीठ टाकायचं राहिले, कारण का साखर मी टाकत असते, पण ती साखर ऑलरेडी मिक्सरमधनं काढले, बारीक करून घेतली ती सकाळी. त्याच मिक्सरमध्ये मी कूट केल्यामुळे टाकणार नाही आता मी. आता फक्त मीठ टाकायचं. हे बघा, ह्याच्यामध्ये मी टाकलं तर मीठ आणि लिंबू पण पिळलेलं आहे. अशा प्रकारे हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे. थोडं वाफू देते, वाफवल्यानंतर मग डिशमध्ये घेते आणि खाते. थोडंसं त्याला वाफू देते, झाकण ठेवते 5 मिनटं 2 मिनटं तरी ठेवलं तरी चालतं. चला तर मग या सगळेजण बटाट्याचा तिखट किस खायला खमंग असं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.